व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आता खरं तर फार वेळ झाला, आपल्याला एसटी बस सोडावी लागणार आहे. वक्ते बरेच आहेत, बोलण्यासारखंही बरंच आहे. खऱ्या अर्थानं ही आज जी बस सुरू होते त्याचं सगळं श्रेय आपण डी कोळशे सर असू द्या, सोननचे सर्व नागरिक असू द्या, औंढीचे काही नागरिक असू द्या, यांना तर आपण देतोच. पण याचं माझ्या अभ्यासाप्रमाणे आजपर्यंतच्या की आपण किती जर हातपाय हलवले, त्या हातपाय हलवणाऱ्याला प्रतिसाद देण्याचं काम जे अधिकारी करतात, खरोखर त्या अधिकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणून डेपो मॅनेजर साहेब, मी पहिल्यांदा तुमचं आमच्या सगळ्या या ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं गोरगरिबांच्या लेकरांच्यासाठी जी आपण एसटीची सेवा सुरू केलेली आहे त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. कारण डी कोळशे सरांनी या माळ रानावरती एक रोपटे लावलेला, या रोपट्याचा वटवृक्ष निश्चितपणानं लवकरात लवकर होणार आहे. आणि सरांची आमची, मी सरपंच व्हायच्या अगोदर सरांची आमची मैत्री आहे. आणि मी सरपंच झाल्या सरांनी मला सांगितलं, सरपंच आम्ही सगळा प्रयत्न करून आमचा रस्ता एवढा पूर्ण केलेला आहे. इथून पुढच्या काळात या ठिकाणी आपण संस्था उभा करणार आहे. आणि इथं संस्था उभी केली तर वाहतुकीचं दळणवळणाचं साधन आपल्याला सुरू करायचं असेल तर तुमचा जो 3 किलोमीटरचा टप्पा राहिलेला तो पहिल्याच सर डॉक्टर साहेब पूर्ण करावा लागेल. आणि ते आमच्या पुढे एवढं मोठं आव्हान होतं की तो रस्ता आमचा नकाशावरही नोंद नव्हता. औंढीतून स्वर्गीवाडीपर्यंत येणारा रस्ता सायकल सुद्धा चालत नव्हती. पण त्याचा एक चमत्कार असा घडला की मी सरपंच झाल्यानंतर गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन पाणी फाउंडेशनचं फार मोठं काम केलं. तुम्हाला माहित आहे, गावातले 700-800 हजार लोक दिवसभर काम करत होती माळावर. ते काम बघण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आणि त्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे सांगली जिल्ह्याचे कलेक्टर स्वतः औंढीत आले आणि त्यांना सांगितलं की सगळ्या ग्रामस्थांनी मागणी केली, साहेब आमचं काय राहिलं तर राहू द्या, पण औंढीतून जो सोडला जाणारा रस्ता तो 3 किलोमीटरचा रस्ता नकाशावर नव्हता. पण कलेक्टर साहेबांनी त्याच व्यासपीठावरून शब्द दिला, माझ्या हातात सत्ता आहे, मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे, मी आज जाहीर करतो हा रस्त्याची मंजुरी मी या व्यासपीठावरून देतोय. आणि त्याच दिवशी त्यांनी प्रधानमंत्री सडक योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की मी शब्द दिलाय त्या गावाला, त्या गावातील नागरिकांना, आणि तो रस्ता झाला पाहिजे. 6 महिने यात सर तुम्हाला माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या साक्षीने तो रस्ता पूर्ण झाला. आणि आज त्याचं ते स्वप्न साकार होतंय. त्या रस्त्यावरून ही लाल परी आज त्या निमित्तानं धावते.